आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाकातले रवा लाडू कसे करायचे हे बघणार आहोत। हे रवा लाडू करताना पाक जर जास्त पुढे गेला, एक तारीच्या पुढे गेला किंवा मिश्रण खूप कोरडं झालं तर काय करायचं हे अगदी सविस्तर सांगितलेलं आहे। ते जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। रवा लाडू करण्यासाठी इथे 4 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे। जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरून तो वापरा। 4 वाट्या रवासाठी इथे 2.5 वाट्या साखर आणि 1 वाटी तूप घ्यायचे। पाक करण्यासाठी इथे आपल्याला पाणी लागेल। ड्रायफ्रूट मध्ये इथे बदाम घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकता आणि स्वाद आणि सुगंधासाठी इथे वेलची पावडर घेतलेली आहे। सगळ्यात आधी आपल्याला जो रवा आहे तो तुपावर चांगला भाजून घ्यायचा आहे। तर त्यासाठी इथे गॅसवर एक कढई ठेवली, कढई हलकीशी गरम करून घेतली आणि त्यामध्ये हे तूप काढून घेतले। तर 1 वाटी तुपापैकी अगदी थोडंसं तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे। आता या तुपामध्ये हा जो रवा आहे हा चांगला मंद आचेवर भाजून घ्यायचा। रवा भाजत असताना गॅसची फ्लेम फार मोठी ठेवायची नाही, मध्यम किंवा कमी आचेवरच हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। आता इथे रवा भाजलेला आहे, परंतु हे जे मिश्रण आहे हे मला थोडंसं कोरडं वाटते, त्यामुळे मगाशी जे तूप आपण थोडं शिल्लक ठेवलेलं होतं त्यातले 3 चमचे तूप मी यात परत टाकून घेणार आहे आणि 3 चमचे तूप टाकून घेतल्यानंतर परत एकदा हा रवा चांगला तुपावर परतून घेणार आहे। आणि रवा तुपावर चांगला परतून झाला की हे जे रव्याचं मिश्रण आहे हे आपल्याला एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचं, कारण कढईतच जर ठेवलं तर कढई गरम असते आणि हे मिश्रण कढईच्या तळाशी लागेल, त्यामुळे हे मिश्रण थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आता रवा लाडूसाठीचा आपल्याला इथे पाक करून घ्यायचा आहे। तर पाक करून घेण्यासाठी इथे कढई ज्याच्यात मी रवा भाजला होता तीच कढई परत घेतलेली आहे। त्यामध्ये ही साखर टाकायची आणि ही साखर पूर्ण बुडेल एवढे यामध्ये पाणी टाकायचं। सतत ढवळत राहायचं ही साखर विरघळेपर्यंत। साखर पूर्ण विरघळलेली आहे। आता याचा आपल्याला इथे 1 तारी पाक करायचा आहे। तर साखर अजून 5 मिनिट हे जे मिश्रण आहे ते उकळून घ्यायचे। 5 मिनिटानंतर आता चेक केलं तर 1 तारी पाक झालाय की नाही हे चेक करण्यासाठी चमचा ह्या पाकामध्ये टाकायचा आणि अशा प्रकारे जसं व्हिडिओत दिसते त्या प्रकारे आपण हा पाक जो आहे तो अशा प्रकारे चेक करणार आहोत। तर ह्या चमच्यावर शेवटचा जो ड्रॉप आहे त्याची अशी तार येते, त्यावेळी समजायचं की इथे 1 तारी पाक झालेला आहे। किंवा मग डिशमध्ये थोडासा पाक घ्यायचा, त्यावेळी गॅस बंद करायचा आणि जर 2 बोटांच्या मध्ये अशी तार आली तर हा जो पाक आहे हा लाडू करण्यासाठीचा तयार झालेला आहे। आता या पाकातच इथे मी 1 चमचाभर वेलची पावडर टाकून घेणार आहे आणि जे ड्रायफ्रूट आपण मगाशी घेतले होते ते कट करायचे आणि ते हवं तर तुम्ही तुपावर परतून वापरा किंवा मग मी इथे पाकातच हे ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत। आता हा जो पाक आहे हा आपल्याला जे मगाशी आपण रवा भाजून ठेवलेला होता त्यामध्ये ओतायचा आहे। तर सगळा पाक आपण ह्या रव्यामध्ये ओतून घेणार आहोत। आता हा पाक रव्यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करायचा आणि पाक रव्यामध्ये टाकल्यानंतर हे जे मिश्रण आहे हे खूप सैलसर होतं। तर जो पाक आहे तो हळूहळू ह्या रव्याच्या मिश्रणात चांगला मिक्स होतो, म्हणजे जो रवा आहे तो पाक सगळा शोषून घेतो। तर पाक टाकल्यानंतर हे जे मिश्रण आहे हे आपल्याला साधारण 1 तासभरासाठी तरी असंच ठेवून द्यायचे। आता मगाशी जेव्हा मी लाडूचे सगळे जिन्नस दाखवले तर त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट दाखवलेलं नव्हतं, तर इथे आपल्याला 1 वाटीभर डेसिकेटेड कोकोनट ह्या रव्याच्या मिश्रणात टाकून घ्यायचे आणि ते देखील यात चांगलं मिक्स करून घ्यायचे। तर हे आधीपेक्षा हे जे मिश्रण आहे हे बऱ्यापैकी आता घट्ट झालेलं आहे। मी साधारण अर्ध्या तासानंतर हे चेक केलं तर साधारण अर्ध्या तासानंतर सतत हे मिश्रण जे आहे हे खालीवर असं करून हलवून घ्यायचे आणि इथे जवळपास 1 ते 1.5 तास झालेला आहे, थोडा जास्त वेळ झाला। तर हे मिश्रण जर आपण चेक केलं तर जो पाक आहे तो ह्या रव्याच्या मिश्रणात पूर्ण मिक्स झालेला आहे आणि असं जर बघितलं तर असं वाटेल की हे मिश्रण खूप कोरडं झालेलं आहे, परंतु असं अजिबात नाही आहे। हाताने जर हे मिश्रण आपण अशा प्रकारे मोडून घेतलं तर ते हाताला चांगलं ओलसर लागते। परंतु आता ह्या ठिकाणी काय होतं की मिश्रण जास्त आहे आणि एवढं सगळं मिश्रण हाताने नीट एकसारखं करण्यासाठी खूप वेळ लागेल, म्हणून ह्या ठिकाणी काय करायचं की एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आणि त्यामध्ये हे जे मिश्रण आहे हे थोडं करून मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर मिक्सरला फिरवताना हे जे मिश्रण आहे हे फार वेळ फिरवायचं नाही आहे, अगदी 10 ते 20 सेकंदासाठी फक्त फिरवून घ्यायचे, म्हणजे चालू बंद करून किंवा पल्स मोडवर अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे ते फिरवून घ्यायचे। तर हे पहा ते मिश्रण जे आहे ते मी मिक्सरला थोडा वेळ फिरवून घेतलं। आता फार वेळ फिरवायचं नाही की त्याची अगदी बारीक अशी पावडर होईल, फक्त
कारण त्यात आपण ड्रायफ्रूट वापरले, खोबरं वापरले, तर त्याची टेस्टही आली पाहिजे। आणि आता ह्या मिश्रणाचा जर छोटासा लाडू करून पाहिला तर तो पटकन लाडू वळला जातोय। तर सगळं मिश्रण आपण अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घेतलं आणि याचा आता लाडू वळून घेतला तर अगदी सहज हा लाडू इथे वळला जातोय, हाताला अजिबात त्रास होत नाहीये। आणि समजा मिश्रण खूप कोरडं झालं असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं वितळलेलं तूप इथे वापरू शकता, पण अगदी थोड्या प्रमाणात वापरायचं। परंतु ह्या प्रमाणात जर तुम्ही सगळं सामान घेतलं तर हे लाडू अजिबात फसत नाही, अगदी बरोबरच होतात। तर ह्याच प्रकारे आपण हे सगळे इथे पाकातले रवा लाडू करून घेणार आहोत। तर सगळे रवा लाडू इथे करून झालेले आहेत आणि ज्यावेळी मी मिक्सरला हे मिश्रण फिरवून घेतलं तर फार वेळ ते फिरवले नाही, त्याच्यामुळे त्याच्यातले जे ड्रायफ्रूट आहे ते याच्यामध्ये दिसतात, अन्यथा त्या ड्रायफ्रूटची पण अगदी पावडर होईल, तर एवढा वेळ ते फिरवायचं नाही। तर तुम्ही पण आज गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने असे हे पाकातले रवा लाडू नक्कीच करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।